चला तर स्वागत आहे सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. याचं नाव आहे रेखा जमनी. या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर बघूया आता आपण आजची दिवसाची सुरुवात, आजची कामे. तर पुढे मी तुम्हाला सांगतेच की आज कामाची गडबड आणि लोड किती आला, तर कामाला उशीर का झाला, तर तुम्हाला पुढे मी सगळं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर इथं बघा, आरवी घरी असल्यामुळे मला करते बोर. तर आरवीला बरं नसल्यामुळे आरवी घरीच आहे. 2 दिवस झाले. तर इथं मी कवळ्याची भाजी मस्त बनवून घेतलेली आहे. तर कवळ्याची भाजी तर आरवीला सांगितलं कवळ्याची भाजी आहे म्हणून, चला तर आरवी खाशील का तू, तर आरवी म्हणे नाही. काही झालं तरी मी लेकरांना काही कवळ्याची भाजी आवडत नाही आणि माहीत नाही आता खातीन की नाही खातीन, पण मला कवळ्याची भाजीची खूप दिवसांची आठवण आली होती म्हणून मग मी कवळं बनवलेलं होतं. तर आता लेकराचं कसं असते की लेकराले जे नाही आवडत ते खातच नाहीत लेकरं, आणि जे आवडतात ते खाल्ल्याशिवाय सोडत नाहीत. तर असंच काहीतरी आमच्या आरवीचं पण आहे. तर पाहू शकता, आरवीला म्हटलं आरवी कवड्याची भाजी खाशील का, तर म्हणे नाही, मी दिवसभर उपाशी राहणार पण कवड्याची भाजी खाणार नाही म्हणे मम्मा. म्हटलं ठीक आहे. तर पुढे सांगतेच मग आरवीसाठी काय केलं मी. तर मस्त कवळ्याला असा मसाला वगैरे काढून घेतलेला आणि मस्त फोडणी दिली, कवळ्याची भाजी बनवून घेतली. तर आज कामाचा लोड इतका आला, इतके कामं पडले की सुचत नव्हतं कुठून सुरुवात करा आणि कुठून शेवट होणार कामाचा. तर ठीक आहे म्हटलं, आता रोजचंच आहे आपलं काम. तर पहिल्यांदा म्हटलं स्वयंपाक भाजी बनवून घेतलेली आणि अहो गेलते शेतामध्ये. तर मग अहोंना डब्बा समजा द्यायचाच होता. तर म्हटलं आधी पूर्ण स्वयंपाक भाजी आपली भाजी पुरेशी बनवून घेतलेली. म्हटलं चला एक काम हे तरी अंगाच्या बाजूनं होते. तर डब्बा द्यायचा होता. तर डब्बा न्यायला मग आलेच नाहीत. तर ते नंतर त्यांनी फोन केला की चल म्हणत मी आता घरी डायरेक्ट जेवण करायलाच येतो. तर मग काही डब्बा काही दिला नाही त्यांच्यासोबत. ते काही घरी आलेच नाहीत. तर मग मी इथं पीठ वगैरे चुरून घेतलं आणि भाजीसुद्धा करून घेतली. तिकडे मग बाकीचे माझे जे कामं होते ते आटपून घेतले. काम आटपल्यानंतर बाहेरचे जे काही थोडेसे कामं होते तर ते आटपले. तर मग पाहू शकता, मग इथं म्हटलं चला आता पोळ्या बनवून घ्यावा, नंतर आपण जेवण करून घ्यावं, कारण की लेट झालं होतं. सकाळी नाश्ता वगैरे आज काही केला नव्हता त्यामुळे. तर मस्त पोळ्या वगैरे मी टाकून घेतलेल्या होत्या. पूर्ण पटापट स्वयंपाक बनवून घेतला आणि बाकीचे मग कामं करत बसली. त्यातनी आरवीचं मध्ये सुरू राहते इथं बस माझ्याजवळ. मग आरवीच्याकडे पण जायचं राहते असं त्याच्यानं आज आता कामाला 2 तीन दिवस झाले कामाचं काही समजूनच नाही राहिलं की सुरू कुठून करा आणि शेवट कुठे होणार. तर अशा पद्धतीने आता 2-3 दिवस झाले असं काहीतरी सुरू होतं. तर म्हटलं ठीक आहे. तर आता आरवीला बरं आहे, चला म्हटलं आज आरवीला पण थोडंसं आंघोळ बिंघोळ आरवीची करून देऊया. तर आरवीला म्हटलं चाल तुझी तयारी देते करून. मग मी पटापट पोळ्या इकडे बनवून घेतलेल्या. तर पाहू शकता तुम्ही. तर कसं घरात सदस्य कमी असोत की जास्त असोत, घर पण ठेवायला आणि ते घर स्वच्छ करायला आणि टाईम तोच असतो. फक्त काय भाजीपोळीच आपल्याला कमी करावी लागते. आम्ही घरात 3घच जण आहोत आणि जे माझी मोठी मुलगी आहे ते इथं आमच्याकडे नसते, ती मामाच्या घरी असते. तर मग कसं तरी पण उशीर होतोच. तर कायच करावं, आता म्हटलं पटापट आपले कामं आवरून घ्या. तर बाहेर आता वर टावरचं काम सुरू आहे, ते तुम्हाला एखाद्या मिनी ब्लॉगमध्ये मी दाखवणारच आहे किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. तर त्यांना वगैरे चहा वगैरे असं करून द्यावं लागते. चहा झाल्यानंतर मग काही नाश्ता वगैरे. तर असंच त्यातनी मग टाईमपास होत चालला. तर ठीक आहे म्हटलं, मग बाहेरचा पसारा तसाच पडून राहू दिला आणि अंदरचं मग स्वयंपाक भाजी मी बनवून घेतलेली. कारण की आपण व्यवस्थित केलं त्याच वेळेस व्यवस्थित होते, कारण की आपल्याशिवाय कोणी काहीच कुठेच हात लावू शकत नाही. आपण जे करणार तेच पूर्व दिशा असते घरातली प्रत्येक बाईचं, आणि तसंच असते. कारण घरात जे असते ते मेन बाईच असते. तर मग आता आपल्यालाच आपली आपल्या कामाचं सुरुवात आणि शेवट आपल्यालाच करावा लागतो. तर मध्ये आरवीचा आवाज देणं सुरू होतं, इकडे तिकडे जा, अशा पद्धतीनं मग पुरं स्वयंपाक बनवून घेतलेला. मस्त पोळी कवड्याची भाजी एकदम छान झाली होती. बाकीचा आता पसारा होता तो मग तसाच राहू दिला ना. बाकीचा बाहेर पाहू शकता तुम्ही.
तर बाहेर इतका पसारा पडलेला आहे की सुचत नाही आता काय करावं काय नाही. तर पाहू शकता तिकून बेडरूमचा दरवाजा लावून वगैरे घेतलेला मी. तर अंदर मग म्हटलं चला. तर आरवी म्हणत आता कवड्याची भाजी खातच नाहीत, भाजीपोळी काही गोड नाही लागू राहिली आरवीला, कारण की आरवीला बरं नाही त्यामुळे. तर इथं मस्त मग मी खिचडी टाकली उलची थोडीशी आरवीसाठी खिचडी टाकून घेतली. मग मॅडमला भूक लागली होती तर मॅडमचं सुरू होतं द्या मम्मी खिचडी दे, मम्मी खिचडी दे. तर मग खिचडी वगैरे तांदूळ वगैरे आणि मुगाची डाळ घेतली आणि खिचडी आरवीसाठी मी टाकून घेतली. तर खिचडी होईपर्यंत आरवीला हे नव्हतं, सबुरी नव्हती की इतकी भूक लागली होती की सकाळी तिनं पण हॉर्लिक्स आणि अशी हीच पेलती, दूधच पेलती तिनं पण काही नाश्ता वगैरे आज काही केलेला नव्हता. तर मग पटकन मी खिचडी टाकून घेतली आणि एका साईडनं कवड्याची भाजी तुम्हाला दाखवते. तर मस्त कवड्याची भाजी अशी झाली होती. तर आता म्हटलं चला. तर कढईतली पूर्ण अशी भाजी काढून घेतली एका प्लेटमध्ये आणि बाकीचे भांडे म्हटलं घासून घ्यावे. एका साईडनं खिचडी आपली अशी शिजत होती. तर आता घरी किती काही म्हटलं आराम काय म्हणतात आपण म्हटलं समजा की चला बा आता थोडंसं आराम करू, थोडंसं बसू. तर बसणं तर काही होत नाही आणि कामं काही सरत नाहीत, कामं काही पुरत नाही अशी गोष्ट आहे. तर मग खिचडी शिजेपर्यंत भांडे वगैरे मी इकडचे घासून घेतलेले आहे. आणि आज म्हटलं खालचा कप्पा जो आहे किचन वाट्याचा तो स्वच्छ करणार आहे. आता बघू होती की नाही होत. तर झाला तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासंग शेअर करणारच आहे मी. आणि खालच्या ब्लॉग याच्यासाठी म्हटलं थोडंसं सामान पण घ्यायचं होतं, त्यासाठी पण मला बाहेर जायचं होतं, पण आता होते की नाही होत काय माहिती. तर इथं आरवीच्या चक्रा मारणं सुरूच होत्या की भूक लागली. तर म्हटलं ठीक आहे, स्वयंपाक वगैरे केला आणि भांडी घासली आणि गॅसचा ओटासुद्धा स्वच्छ करून घेतलेला. कारण की गॅसचा ओटा स्वच्छ झाला की मग किचनमधले त्याचे कामं तेवढ्यापुरते तरी खतम होतात आणि दुसरे कामं करायला आपण मोकळे होतो. तर अशा मग काहीतरी झटपट ट्रिक असतात आपल्या, तर करून पहा. तर पाहू शकतात हे आरवीचं टोन कसं झालेलं आहे. असं वाटते की बापरे किती आरवी थकून आलेली आहे. तर खिचडी आपली मस्त अशी झालेली होती पाहू शकता. खिचडी गरमच होती. तर आरवीला म्हटलं थंड होऊ दे खिचडी, नंतर मग तुला देते जेवण. तर बाकीचा पसारा मॅडमने केलेलाच होता. घरी असलं की मॅडम साडी नेसू द्या, हे करू द्या सुरूच असते. तर अशा पद्धतीने मग साड्या वगैरे जे पसारा होता ते कपडे वगैरे उचलून घेतले आणि स्वच्छ तिथून झाडून वगैरे घेतलं काढून. तर साडी नेसू दे, हे करू दे, असं आरवीचं घरी असलं की सुरूच असते. तर तिथं आपली ते पूजा जी मांडलेली आहे, तिथं आपण आता ग्रंथाचं वाचन सुरू आहे आपल्या घरी. तर मग ती पूजा मांडलेली आहे त्यासाठी. तर तुम्हाला त्याचा जर ब्लॉग पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बाकीचं सगळं पटापट असं आवरून घेतलं. आणि इकडे बघा बाहेर मस्त पार्टी सुरू होती. मुलींची अशी 2-3 घरी होते. तर पाहू शकता अशा पद्धतीने मस्त पार्टी होती. आणि मी इकडे मग साफसफाई पूर्ण व्यवस्थित पूर्ण घर करून घेतला आणि झाडूसुद्धा मारून घेतला. आणि पोछा अजून बाकीच होता, कारण की आज लेट एवढं झालं की मला समजत नव्हतं, खूप गडबड झाली कामाची. तर असा होता आजचा दिवस. तर तुम्हाला सांगते पूर्ण मग स्वच्छ घर पुसून वगैरे घेतलं. आणि तर पाहू शकता फायनली आपलं अशी कामं झालेली आहेत. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. असेच ब्लॉग पाहण्यासाठी रेखा जामनिक या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.